नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं जी के मराठी कॉर्नरमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय पवित्र आणि सुंदर कथा, तुळशी विवाहाची पौराणिक कथा. कार्तिक महिन्यातील हा काळ भक्तीचा, श्रद्धेचा आणि मंगलमयतेचा असतो. या काळात प्रत्येक घरात तुळशी मातेचं पूजन, सजावट आणि तिचा शालिग्रामाशी विवाह अशी परंपरा असते. पण तुम्हाला माहीत आहे का, ही तुळशी देवी कोण होती? तिचं भगवान विष्णूंशी लग्न का झालं? आणि या विवाहामागे कोणतं गूढ पौराणिक कारण दडलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा, जी भक्ती, प्रेम आणि पतिव्रतेचं अद्भुत उदाहरण आहे. जिथे एका स्त्रीच्या शुद्ध भक्तीने भगवान विष्णूंनाही शरण आणलं. तर चला सुरुवात करूया या दिव्य आणि भावस्पर्शी प्रवासाची. कार्तिक महिन्याचा तेजोमय काळ. आकाशात चांदण्यांचा शुभ्र झगमगाट, वातावरणात मंद वारा आणि प्रत्येक घरामध्ये पूजा, सजावट आणि मंगलध्वनी. हाच तो काळ तुळशी विवाहाचा. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. तिचे विवाह भगवान विष्णूच्या अवताराशी श्री शालिग्रामाशी होतात. हा दिवस स्त्रियांसाठी आणि भक्तांसाठी मंगलमय असतो, कारण ह्यानंतर लग्नाचे, शुभकार्याचे दिवस सुरू होतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, तुळशीचं लग्न शालिग्रामाशी का झालं? ती एक वनस्पती कशी बनली? आणि यामागे कोणती गूढ पौराणिक कथा दडली आहे? चला पाहूया ही सुंदर आणि भावस्पर्शी कथा. कधी काळी समुद्रमंथनाच्या काळात भगवान शंकराने एक तेजस्वी रत्न प्राप्त केले. त्या तेजातून एक असुर उत्पन्न झाला, जालंधर. त्याच्या जन्माचं कारणही अत्यंत दिव्य होतं. समुद्राच्या पाण्यातून जन्मलेला असल्याने त्याचं नाव जल म्हणजे पाणी आणि अंधर म्हणजे अंतर्भूत, जालंधर असं ठेवण्यात आलं. जालंधर फार पराक्रमी होता. त्याचं तेज इतकं प्रखर होतं की देवताही त्याला हरवू शकत नव्हत्या. तो भगवान शंकरांच्याही बरोबरीचा मानला जाई. त्याच्या अंगात देवांसारखं तेज, परंतु अंतःकरणात असुरांची गर्विष्ठ वृत्ती होती. जालंधराची पत्नी होती वृंदा. ती एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. वृंदा म्हणजेच पुढे तुलसी म्हणून ओळखली गेली. तिच्या शरीरातून सुगंध पसरायचा, तिच्या चेहऱ्यावर तेज असायचं आणि तिच्या मनात फक्त तिच्या पतीचं नाव. ती भगवान विष्णूची उपासिका होती. परंतु तिचं पतिव्रत धर्म सर्वश्रेष्ठ होतं. वृंदेचं एक व्रत होतं, जोपर्यंत मी पवित्र राहीन तोपर्यंत माझा पती जिवंत राहील. तिच्या त्या सत्यनिष्ठेच्या तेजामुळे जालंधरला कोणीही मारू शकत नव्हतं. देवांनी कितीही प्रयत्न केले तरी तो युद्धात विजयी होत होता. देवांनी शरण घेतली भगवान विष्णूंच्या चरणी. प्रभो, हा जालंधर फार शक्तिशाली झाला आहे. आम्ही सर्व पराभूत झालो. त्याची पत्नी वृंदा तिच्या पतिव्रतेच्या शक्तीने त्याला अमर केलं आहे. आता आमचं रक्षण आपणच करा. भगवान विष्णू काही काळ विचारात पडले. ते जाणून होते की वृंदा ही त्यांच्या भक्तांपैकी एक आहे, परंतु धर्मरक्षणासाठी अधर्माचा नाश आवश्यक होता. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, विष्णू, जालंधरचं मरण शक्य आहे फक्त तेव्हा जेव्हा वृंदेचं पतिव्रत भंग होईल. पण ती निष्पाप आहे, म्हणून हे कार्य तुला अत्यंत सूक्ष्मतेने करावं लागेल. भगवान विष्णूने आपली मोहिनी रूप घेतलं, म्हणजे जालंधरासारखं रूप धारण केलं. युद्धात जालंधराचा वध झाल्यानंतर भगवान विष्णू त्याच्या रूपात वृंदेकडे गेले. वृंदा त्यावेळी ध्यानात होती.
तिच्या मनात सतत पतीच्या विजयासाठी प्रार्थना चालू होती. तेव्हा तिला समोर तिचा पतीच दिसला, जालंधर. ती आनंदाने उठली, पतीचं स्वागत केलं आणि पतिव्रतेनं त्याच्या पायांचा स्पर्श केला. पण पुढच्या क्षणात तिला जाणवलं, तिचं अंतःकरण काहीतरी वेगळं सांगत आहे. हा माझा पती नाही. ती ध्यानात गेली आणि तिला समोर भगवान विष्णूंचं रूप दिसलं. ती व्याकुळ झाली, रागाने आणि दुःखाने भरली. वृंदीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, प्रभो, तुम्ही माझे आराध्य देव, परंतु तुम्ही माझं पतिव्रत नष्ट केलं. तुम्ही धर्मासाठी अधर्म केला. आता माझं पतिव्रत संपलं आणि त्याच क्षणी माझा पती मरण पावला. ती थरथरत म्हणाली, हे विष्णू, तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे. माझ्या हृदयात तुम्ही कायम राहाल, पण या रूपात नाही. म्हणून तुम्ही आजपासून शिलारूपात म्हणजे शालिग्राम म्हणून पूजले जाल आणि मी पृथ्वीवर वनस्पती रूप धारण करीन, तुळशीच्या रूपात. वृंदीच्या शापानंतर भगवान विष्णूने नम्रतेने तिचे चरण धरले आणि म्हणाले, वृंदे, तुझं पतिव्रत सर्वश्रेष्ठ आहे. तू भक्ती आणि पवित्रतेचं प्रतीक राहशील. पृथ्वीवर प्रत्येक घरात तुला स्थान मिळेल. माझ्या पूजाविधीमध्ये तुझ्याशिवाय मी अपूर्ण राहीन आणि प्रत्येक कार्तिक महिन्यात माझा तुझ्याशी विवाह साजरा होईल. वृंदेचं देहांत झालं. तिच्या जिथे जळण विधी झाला तिथेच एक हिरव्या पानांची सुगंधी वनस्पती उगवली. तीच होती तुळस. भगवान विष्णूने स्वतः त्या वनस्पतीचं रोपण केलं आणि म्हटलं, ही वृंदा आहे जी तुळशी रूपात पृथ्वीवर राहील. तिच्याशिवाय माझी पूजा होणार नाही. त्या दिवसापासून तुळशीला देवी तुळशी म्हणून मान मिळाला. तिचं पूजन केलं जाऊ लागलं. काळाच्या ओघात या दिव्य घटनेचं स्मरण म्हणून कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा प्रचलित झाली. विवाहासाठी तुळशीचा मांडव बांधला जातो. तिच्या शेजारी शालिग्राम किंवा विष्णूचे रूप म्हणजेच विठ्ठल, केशव, नारायण ठेवले जातात. तुळशीला नववधूचं रूप दिलं जातं. तिच्यावर हळद, कुंकू, साखर, फुले, माळ, ओढणी घातली जाते. सर्व स्त्रिया तिला तुलसी माता म्हणून संबोधतात. त्याचवेळी शालिग्रामाला वर मानून शुभ मुहूर्तात तुळशी शालिग्राम विवाह केला जातो. यावेळी मंगलाष्टक म्हणतात, फुलांनी हार घालतात, आरती केली जाते आणि शेवटी तुळशी लग्न समारंभ साजरा होतो. जणू साक्षात देवदेवतेचा विवाह. तुळशी विवाह म्हणजे भक्तीचा आणि पवित्रतेचा मिलाप. तुळशी हे शुद्ध प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक आहे. तर भगवान विष्णू म्हणजे साक्षात परमात्मा, जो भक्ताच्या प्रेमाला कधीही नकार देत नाही. तुळशी विवाहानंतर देवांच्या विवाहासमान मानवी विवाहाचे दिवस सुरू होतात. म्हणूनच या दिवसानंतर विवाह, गृहप्रवेश, नामकरण ह्यांसारखी शुभ कार्ये सुरू होतात. तुळशी आपल्याला शिकवते की निसर्ग, श्रद्धा आणि प्रेम हे एकत्र आल्यावरच जीवन मंगल होतं. तिच्या प्रत्येक पानात शुद्धता आहे आणि म्हणूनच प्रत्येक देवपूजेत तिचा उपयोग आवश्यक आहे. तिच्याशिवाय विष्णूला नैवेद्यही अर्पण होत नाही. तुळशी म्हणजेच घरातील देवी, जी घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता आणते. वृंदेचा त्याग, तिचं पतिव्रत आणि तिची भक्ती हे युगानुयुगे स्मरणात राहील. भगवान विष्णूने दिलेला आशीर्वाद आजही कायम आहे. जो तुळशीचं पूजन करेल, जो तुळशी विवाह करेल, त्यांचं आयुष्य मंगल होईल आणि घरात सदैव आनंद राहील. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.